संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आणखीन आमचे हरिभक्त पारायण आमचे तुळजाभवानी प्रतिष्ठानचे सर्व असणारे आमचे बाळासाहेबजी डांगे, तेही यूट्यूब चॅनलवाले आहेत. पण ते म्हणले महाराज भरपूर दिसायलेत, म्हणजे आपण बसतो खाली म्हणले आता काय. त्यांची उपस्थिती आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपला विश्वास नेमका कोणावरती आहे याचं प्रतिपादन करतात. संताची पायी हा माझा विश्वास, परमार्थ असो अथवा प्रपंच असो, परमार्थामध्येही काका विश्वास पाहिजे आणि प्रपंचामध्ये सुद्धा काय पाहिजे, विश्वास पाहिजे. परमार्थही विश्वासाशिवाय होऊच शकत नाही आणि संसारही विश्वासाशिवाय होऊ शकत नाही. आपल्या घरामध्ये बायकोचा नवऱ्यावरती विश्वास आहे म्हणूनच काय चाललाय, संसार चालला, बरोबर आहे की नाही. आता ते आपल्या रोज जेवायला वाढते, ज्यावेळेस ताट वाढून देते त्यावेळेस आपण कधी अशी शंका घेतो का बाबा हिने याच्यात काय टाकला असं रोग लेंडोसल, पण काही शंका असते का, नसते ना. माणूस बिनधास्त जेवतो कारण त्याचा पक्का विश्वास काय आपली बायको असं कारण. आता कोरोनामध्ये लांबून भाकरी फेकला तो विषय वेगळा आहे. हो ना, बरोबर आहे की नाही. अहो कोरोनामध्ये दात घासाचे ब्रश एका खोक्यात नाही ठेवले, मालकाचा एका खोक्यात आणि आपल्या एका खोक्यात. नाही म्हणजे मेला तर मेला, तिकडे जाऊ दे, आपलं नको मला. जेवण करत असताना आपण बिनधास्त करतो का नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपली बायको तसं करणार नाही. म्हणजे संसारामध्ये सुद्धा काय असतो आपला, बोलत चला बोलत राहा, काय असतो, विश्वास. मग संसार जर विश्वासाशिवाय होऊ शकत नाही, मग परमार्थ काय असा तसा होईल का. कारण परमार्थ तर महाराज लांबची गोष्ट आहे. परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी, हे ते व्हावा पोटी अनुताप. जसा संसार विश्वासाशिवाय होऊ शकत नाही तसा परमार्थामध्ये सुद्धा विश्वास लागतो. व्यवहारामध्ये जर आपल्याला धंदा करायचा असेल तर आपल्याला भांडवल काय लागतंय, काय लागतंय, पैसा. पैशाशिवाय व्यापार होऊ शकतो का, धंदा होऊ शकतो का, नाही. व्यवहारामध्ये आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर भांडवल काय लागतंय, पैसा. तसं परमार्थामध्ये जर आपल्याला परमार्थ जर करायचा असला तर परमार्थ करण्यासाठी सुद्धा भांडवल आहे. म्हणते जसं व्यवहारामध्ये पैसा हे भांडवल आहे धंद्यासाठी, तसं तुकोबाराय म्हणतात परमार्थ करण्यासाठी सुद्धा भांडवल लागतंय. पण त्या भांडवलाचं नाव काय सांगितलं तुकोबाराय, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेचाची, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, पुढती सोस सेवेचाची, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास. तुकोबाराय म्हणतात परमार्थामध्ये सुद्धा भांडवल पाहिजे तर परमार्थ होऊ शकतो. मग परमार्थामध्ये काय भांडवल आहे, जसं व्यवहार करायचा असेल तर व्यापार करायचा असेल तर भांडवल काय, पैसा. मग जर तुम्हाला हा जरी व्यापार करायचा असेल परमार्थ रूपी, त्याला सुद्धा व्यापार म्हणले ना, तुका म्हणे हित हो येतो व्यापार. मग तसा जर व्यापार करायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा भांडवल आहे. मग काय, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेचाची. परमार्थही विश्वासाशिवाय होऊ शकत नाही आणि संसारही विश्वासाशिवाय होऊ शकत नाही. कधी कधी आपण बोलताना विश्वास आणि श्रद्धा, माणसं कधी कधी या दोन्हीचा अर्थ एक करतात महाराज, हरगुडे महाराज. पण दोन्हीचा अर्थ एक नाही काका, विश्वास वेगळा आणि श्रद्धा वेगळी. कारण श्रद्धेचा जन्म आहे आणि विश्वास अजन्म आहे. श्रद्धा येणारी जाणारी, कमी जास्त होणारी, पण विश्वास हा अजन्म आहे. गोस्वामी तुलसीदासांनी रामायणामध्ये सुरुवातीला नमन करत असताना विश्वासाला भगवान शंकराची उपमा दिली आणि पार्वती आई साहेबाला श्रद्धेची उपमा दिली.
हरी भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास स्वरूपिनो. श्रद्धा विश्वास स्वरूपिनो. पार्वती आहे साहेब श्रद्धा म्हटलंय कारण का श्रद्धेचा जन्म आहे. पर्वताची म्हणून पार्वती, पार्वतीचा जन्म आहे. पण भगवान शंकर हे अजन्म तत्व आहेत, मातू पितू हिना. पुराणामध्ये सुंदर कथा आलेली. भगवान शंकराचं ज्यावेळेस लग्न ठरलं त्यावेळेस भगवान शंकराच्या आई वडिलांचं नाव विचारलं, आजोबांचं नाव विचारलं, पंजोबांचं नाव विचारलं तर सांगता आलं नाही. पण मातू पितू हिना. आणखीन बघा तुम्ही, श्रद्धा येणारी जाणारी आपला शब्द आहे बघा. शासन सुद्धा सांगते काय, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा. म्हणजे अंध काय आहे, श्रद्धा. श्रद्धा आंधळी असू शकते पण विश्वास आंधळा असू शकत नाही. श्रद्धा ही स्त्रीलिंगी, ती श्रद्धा, पण तो विश्वास. कारण भगवान शंकर हे विश्वास आहेत आणि पार्वती आहे साहेब श्रद्धा. श्रद्धेचा जन्म आहे. पण भगवान शंकर, आता बघा तुम्ही, पार्वतीचा जन्म सांगितला, रामप्रभूचा जन्म आहे, भगवान कृष्णाचाही जन्म आहे. रामप्रभूचा जन्म कधी झाला, पुढच्या महिन्यात, हा चैत्र शुद्ध नवमी भगवान रामप्रभूचा जन्म. भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी. निळोबारा एका ठिकाणी म्हणतात, श्रावण वद्य अष्टमीशी रोहिणी नक्षत्र ते दिवशी बुधवार पर्यशी कृष्णमूर्ती प्रगटली. भगवंता श्रीकृष्णाचा जन्म सांगता येतो, प्रभू रामचंद्राचा जन्म सांगता येतो. रामप्रभूचे आईवडील कोण, दशरथ कौशल्या. भगवान श्रीकृष्णाचे वसुदेव देवकी. मग आता मला सांगा, भगवान शंकराचे आईवडील सांगता का, आहे का कुठल्या कालनिर्णयामध्ये जन्मतिथी काही नाही. मातू पितू हिना तुळशीदासजी म्हणतात. आईवडील म्हणजे अजन्म तत्व आहे. विश्वास हा अजन्म आहे. श्रद्धा येणारी जाणारी आहे. पण तुकोबाराय म्हणतात, जर परमार्थ करायचा असेल तर विश्वास पाहिजे आणि संसार जरी करायचा असेल तर विश्वास पाहिजे. मग असंच एका साधकाला त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की बाबा आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमार्थ करायचा आहे, काहीतरी साध्य प्राप्त करून घ्यायचे, जीवनाचं कल्याण करून घ्यायचे. त्याच्या कानावरती जगद्गुरु तुकोबारायची कीर्ती केली. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. त्याला असं वाटलं की आपण परमार्थ केला पाहिजे बाबा. पण त्याच्या लक्षात आलं परमार्थ असा तसा करता येत नव्हतं. परमार्थ करण्यासाठी काय लागतो, विश्वास पाहिजे. मग नेमका आपण विश्वास कोणावर ठेवायचा हे कोणाला विचारावं. मग तुकोबारायची कीर्ती त्याच्या कानावर गेली आणि तो देहूला आला. बरं, आता देहू मध्ये आल्यास नंतर एकतर जगद्गुरु तुकोबारायची तर अवस्था पाहिली, तुकोबारायचं जीवन जर आपण विचार केला तर गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायला त्यांच्या चरित्रानुसार जर आपण विचार केला तर फारसा मान दिला जात नव्हता. परिस्थिती जशी जशी खालावली तशी तशी. अगोदर होते तुकोबा शेठ म्हणायचे तुकोबारायला, पण ज्यावेळी दुष्काळ पडला, स्त्री एक अन्न करता मिली, त्यावेळेस लोकांचं शब्द बदलले बोलण्याचे. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. शब्द आहेत. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. ही तुकोबारायची परिस्थिती झाल्यानंतर मग जेव्हा तो साधक तिथं आला त्याने विचारलं, का हो इथं जगद्गुरु तुकोबाराय कुठे राहतात. आता गावात प्रत्येक गावामध्ये काय काय वटे वटे असतात, वटे ठरलेले. काय म्हणते त्याला, कुचर. तुमच्या इथं आहे काय एखादा कुच्चर वाटा. तिथं माणसाचं काय नसतं महाराज, नाम ऐकून आलं गंगी तिकून गेली, हे ऐकून आलं ते तिकून गेला. गावात कोणचे CCTV कॅमेरे,
बसलेले असे 4-5. बैसोनी टवाळी हा, हा. करी तुझी आची नाही गोविंदाची आठवण नाही गोविंदाची आठवण बैसोनी टवाळी करी तुझी नाही गोविंदाची आठवण नाही गोविंदाची आठवण पकवाजे जरा उन्हाळी पाळी घातल्याने चला. उसातल्या आवतावर नका चालू. काय उसातल्या आवत कसं जरा दाबून चालला इथं दन 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 वाढायचं आपलं. राहिला तर आपल्याकडे 1.5 तास. विठाला विठाला तुकोबरा म्हणतात. तुकोबरा शब्द येते काय बैसोनी टवाळी करी तुझी याची नाही गोविंदाची. असे काही लोक असं गावात टवाळ्या करणारे किंवा तुका म्हणे आईशी थोर झाली हानी करिता टवाळी जन्म गेला. गावगाव लोक आहेत असे. देवगावामध्ये होते तो साधक म्हणला जगद्गुरु तुकोबरा कुठं राहतात. ते म्हणले जगद्गुरु आणि तुकोबरा आहे. मला ते तुकोबरा म्हणले आई म्हणले आमच्या गावात एक वेळा तू काय म्हटले बसलेत भजन करीत. कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक महाराजाला मानत असेल असं नाही. पुढारी असू द्या कोणी असू द्या गावातले सगळेच लोक मानतील असं नाही बाळासाहेब. आणि माणसानं अशी इच्छा बी करून नये गावातल्या सगळ्यांना मला मानावं. गाव मानित नाही. हा कोणी असू द्या. त्या काळात मी तुकोबरा लोक म्हटले. तो म्हटले तुम्ही सांगता जगद्गुरु आणि तुकोबरा. पण महाराज एका सद्भक्ताने सांगितलं जा म्हणे समोर तुकोबरायांचं घर आहे. तुकोबरा महाराज भजन करीत बसलेले होते. त्यांनी विचारलं का हो जगद्गुरु तुकोबरा इथे राहतात का. ज्यावेळेस तुकोबरालाच विचारलं त्यावेळेस तुकोबरा काय म्हटले असतील हो मीच जगद्गुरु तुकोबरा आहे असं बोलले असतील का. आता आपण म्हणतो फोन आला हॅलो कोण बोलतोय म्हणे उत्तरेश्वर महाराज बोलतोय. अरे वा महाराज. आता म्हणतो आपण फोन आला की हो हॅलो मी अमुक इस्त्री अमुक मिस्त्री अमुक शास्त्री हे आपण सांगतो. पण तुकोबरा तसं नाही म्हणले. हो म्हणजे याच देहाला तुकाराम म्हणतात. हा मोठे माणसं बोलताना हिशोबाने बोलतात. आपण नाव सांगतो हा हा मीच आहे म्हणतो मीच. माणूस ते चांगलं बरं वाईट काय होत एखाद्या गावात मी म्हणलो म्हणून तसं झालं. ते मी होतो म्हणून ते जमलं. म्हणजे ते वाटलं झालं तरी ह्याचा मी तिथं नाचत असतो. ते वाटलं हो द्या एखाद्या तरी यानं सोयरीक जमवली आणि चांगले झाले तर म्हणतो या मीच म्हणलो होतं रामभाऊला पोरगी तिथे द्या. आणि एखादे वाटुळ काय झाले का मी म्हणलो होतं तिथे देऊ नका. मग त्याचं वाटुळ काय ह्याचा मी तिथं नाचला पाहिजे फक्त. म्हणले याच देहाला तुकाराम म्हणतात. तर तुकोबराचे दर्शन घेतलं. श्री संताची माथा चरणावरे साष्टांग हे करे दंडवत. त्यानं तुकोबराला विचारलं. तुकोबराने विचारलं कोण बाबा कुठून आला. लांबून आलो म्हणते मला काय काम आहे. अहो म्हणले मला परमार्थ करायचा आहे. तुकोबरा म्हणले परमार्थ करायचं मग यारे यारे लहान होतो सांगून ठेवलं ना. म्हणले याती भले ती नारी नार करावा विचारणा लगे चिंता कवनाशी. कर म्हणले परमार्थ. नाही म्हटले महाराज मला परमार्थ करायचा आहे. पण परमार्थ करत असताना मी असं ऐकलंय की विश्वास पाहिजे. विश्वासाशिवाय परमार्थ होत नाही मी असं ऐकलंय. मग नेमका विश्वास कोणावर ठेवू. तुकोबरा म्हणले अरे या महाराष्ट्रामध्ये 5,500-6 हजार कीर्तनकार आहेत म्हटले. कोण्या कीर्तन ज्यांचा युट्यूबला जास्त गाजलेला असेल त्याच्यावर ठेवू. बरोबर ना गोविंदराव. कोणाचं बी ठेव म्हणजे का कोणावर विश्वास ठेव. नाही म्हणले मला युट्यूबवाले नका सांगू म्हणले कधी कोणाची क्लिप बाहेर येईन काय सांगता येत नाही म्हणले. त्या महाराजात नका सांगू म्हणले. तुमचा नेमका कारण त्याला पक्क माहित होतं ज्या अर्थी तुकोबरायचा परमार्थ यशस्वी झालाय तुकोबरायांचा परमार्थ सफल झालाय. मग तुकोबराने कोणा विश्वास ठेवला असेल. कारण तुकोबरा आयऱ्यागारा विश्वास ठेवणार नव्हतेच. कारण तुकोबराच्या जीवनात जर विचार केला महाराज तुकोबरा म्हणतात आमचं जीवन सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आनंदमय जीवन होतं महाराज. तुम्हा आम्हाला झोपायला काय असतंय होय दादा का झोपतच नाहीत सांगा ना. मग चटई सतरंजी काय असेल ना. सतरंजी असती चांगली झोप यावं म्हणून गादी असती सुखानं झोप यावं म्हणून. पण झोप सुखाने येते का बघा नाही म्हणली ती. कारण कीर्तनात येणारा प्रत्येक माणूस आंबट होऊन आलेला असतो. सगळे आता म्हणून काका म्हणून मी जास्त काय लय अवघड सांगत नाही कीर्तनात. बरोबर आहे ना. हे म्हणजे आम्ही दिवसभर बेजार राहणार आहोत हाणून कापस येतून बाया म्हणतात हे काय लागलं हे सांगायला अवघड. म्हणून मी कधीच कीर्तनात अवघड सांगत नाही. सोपं सोपं आपलं उन्हाळी पाळी नाही का मोठी फरांडी आपली हातभर इकडे हातभर तिकडे काय नसतं त्याला.
तुकोबा आहेत म्हणतात आमचं जीवन सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आनंदात जायचं. तुकोबा म्हणतात आम्हाला अंथरूण आहे, अंथरूण आमचं सुखाचं आहे, आमची झोप बी सुखाची. तुका म्हणे मग नये व्रतीवरी सुखाचे शेजारी पहुडाईल आईशीवर मे मज दावी नारायणा आईशीवर मे मज दावी नारायणा. हे तुकोबारांचं जीवन आहे. तुकोबारा आणखीन पुढे सांगतात आमच्या जीवनामध्ये जो जो क्षण होता तो प्रत्येक क्षण आमचा आनंदाचा गेला. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचे अंग आनंद ते अंग आनंदाचे डोही आनंद तरंग येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुकोबारांचे अभंग आपण गायले तर एवढा आनंद मिळतो. तुकोबारा का आनंदी नसते? मग तुकोबारा तुमचं एवढं जीवन आनंदी झालंय, मग तुम्ही परमार्थ केला, पण तुमचा परमार्थ कोणावर विश्वास ठेवून केला? तुकोबारा म्हणजे तुला करायचा आहे का? तुझा परमार्थ यशस्वी वाटतो का? तुकोबारा तो साधं मला म्हणून तर एवढं लांबून आलोय महाराज तुमच्याकडे. हजारो महाराज लोक भेटले वाटाना म्हणजे चला आमच्या दिंडीत चला आमच्या दिंडीत, पण कोण्या दिंडीत गेलो नाहीत म्हणले आम्ही. सरळ तुमच्याकडे आलो. तुम्ही सांगा आम्हाला विश्वास कोणावर ठेवायचा? तुकोबारा म्हणजे तुला ऐकायचंय ना, ऐक म्हणजे तुला विश्वास जर ठेवायचा असेल तर कोणावरही ठेवू नको. मग कोणावर ठेवू महाराज? त्याला दिलेलं उत्तर म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. संतांची पायी संतांची पायी हा माझा विश्वास संतांची पायी संतांची पायी हा माझा विश्वास ऐक म्हणे आमचा विश्वास कोणावर आहे? संताची ये पायी संताची ये पायी हा माझा विश्वास. तुकोबारा म्हणतात आमचा विश्वास संतांवर आहे. मला त्या साधकाचं काय समाधान झालं नाही. आपण तुम्हाला तुकोबारा मी एवढं लांबून आलोय आणि तुम्ही काय सांगितलं की आमचा विश्वास कोणावर आहे? संतांवर. तो म्हटला तुकोबारा आहे तुम्हीही संत आणि तुमचा विश्वास आहे कोणावर? संतावर. काय विशेष आहे म्हटले?
अहो एकाच पार्टीतल्या पुढाऱ्याचा त्याच पार्टीतल्या पुढाऱ्यावर विश्वास असणं काय विशेष आहे का? विरोधकांचा पाहिजे ना, त्यावेळेस त्याला खरं मानता येईल. तुम्ही संत, तुमचा विश्वासही संतांवर. विशेषता नाही म्हणे. देवाचा विश्वास संतांवर यातही विशेषता नाही. संतांचा विश्वास देवावर हेही विशेषता नाही. किंवा संतांचा विश्वास संतांवर यातही नवल नाही. वैऱ्याचा विश्वास आहे का म्हणले संतांवर, राक्षसांचा विश्वास आहे का म्हणले संतांवर, मग विशेष काहीतरी मानावं लागेल. तुकोबराय म्हणले संतांचा विश्वास संतांवर तर आहेच म्हणले, पण ऐक म्हणले राक्षसांचा सुद्धा विश्वास आहे संतांवर. असं म्हटलं तो साधक जरा जिज्ञास होता, 4-5 चातुर्मास झालेले होते. तो म्हणला महाराज असं मोकळा मंगळवार जमणार नाही म्हटला. कसा मोकळा मंगळवार जमणार नाही, काहीतरी पुरावा द्या. कारण प्रत्येकानं कीर्तनात बोलत असताना पुराव्याशिवाय आधारा वाचोनी काय सांगशील कहाणी काका. काहीतरी आपण दृष्टांत दिला, आपण सिद्धांत सांगितला, एखादी कथा सांगितली, त्याला काय पाहिजे, आधार पाहिजे, तर ते ग्राह्य. कोर्टामध्ये सुद्धा पुरावा पाहिजे असतो नाही का सादर करण्यासाठी. पुराव्याशिवाय केस सुद्धा लढता येत नाही ना. मग तुकोबरायला तो साधक म्हणला महाराज तुम्ही म्हणलात राक्षसांचा विश्वास संतांवर, मग आम्हाला असं एखादं उदाहरण द्या ना. तुकोबराय म्हणले चढ रामायणामध्ये. आता रामायण सर्व ऐकणारी मंडळी आहात. रामायणामध्ये बरेच संवाद आलेत. लक्ष्मणाचा संवाद आहे, रामप्रभूचा आणि शबरीचा नवविधा भक्ती सांगितलेला संवाद आहे, सीताई साहेबाचा लक्ष्मणाचाही संवाद आहे. अनेक संवाद आहेत. त्याच्यामध्ये दोघा नवरा बायकोचा संवाद आलाय. कोणाकोणाचा? रावणाचा आणि मंदोदरीचा. ऐका मंदोदऱ्या हो, संवाद कोणाचा आहे? रावणाचा आणि मंदोदरीचा. दोघा पती पत्नीचा संवाद असला पाहिजे, वाद नसला पाहिजे. संवाद आहे त्यांचा. बघा रावणाची बायको पतिव्रत आहे. किती पतिव्रत आहे? मंदोदरी अशी पतिव्रता होती, आपल्या मालकावर उद्या संकट येणार आहे आप्पा, तिला त्या आदल्या दिवशी कळत होतं. आपल्या मंदोदऱ्या सगळं वाजल्या म्हणतात मालक आम्हाला माहित होतं. मग द्वारकाबाई तो काऊन नाही सांगितलं अगोदर? दुकान गुंडाळायची वेळ आली सगळं. नाही म्हणते मालक मला माहित होतो. मग सांगते का तू? रावणाची तशी नव्हती काका. कशी होती? तिला उद्या संकट येणार आहे आपल्या मालकावर हे तिला आज कळत होतं. मग ती म्हटली मालक तुम्ही जे कृत्य केलंय, कोणतं सीतेला चोरून आणलंय, हे आपल्या कुळाला सुद्धा घातक आहे, आपल्या खानदानाला घातक आहे, आपल्या मुलाबाळांना घातक आहे, वैयक्तिक तुम्हाला सुद्धा घातक आहे ते. रावण म्हणला काय म्हणतीस, काय म्हणतीस? मंदोदरी म्हणते मी खरं सांगते, मी रात्री स्वप्न बघितलंय. मग त्यावेळेस काय स्वप्न पडलंय त्यावेळेस महाराज मंदोदरी सांगते रावणाला. कमी जरा हरी विठाला विठाला विठाला. मंदोदरी सांगते रावणाला. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. मंदोदरी सांगते मालक अनेक वानर मिळालेत आणि सागरावरती सेतू बांधलाय. नुसता बांधला एवढंच नाही, दोघे धनुर्धर वीर वानर उतरोनी आले पहिलं सागर, एका परिस एक गावीर बडी वार बोलती. त्यांचं संभाषण सुरू आहे. रावण कसा मारायचा, राक्षसांना कसं मारायचं बोलतात. मंदोदरी म्हणते मालक आहे का? एवढंच नाही, दोघे धनुर्धर वीर वानर उतरोनी आले पहिले सागर, एका परिसी एक गावीर बळीवार बोलती, नेनो त्यांचा बळी आला, लंके भोवती वेळा दिदला. लंकेला वेळा मारलाय. लंके भोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्ण वीर. मंदोदरी म्हणते तुमचा सक्का भाऊ असणारा कोण? कुंभकर्ण. मी तो रात्री माझ्या स्वप्नात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघितला. मास नामदेव महाराज म्हणतात कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा. महाराज कुंभकर्ण जर सांगत असताना अतिशुक्ती अलंकार वापरून असं म्हणतात कुंभकर्ण एवढा बलाढ्य होता
एक न्हावी दादा त्याची दाढी करायला गेलता म्हणे. दाढी करायला गेलता तर कुंभकर्णाला ते श्वास आला का जांभळे आले किंवा ते न्हावी वस्त्र्या सगळं मध्ये गेला आणि मध्ये गेला. आता वस्तारा लागला सापडायला, कुठे गेला आपला वस्तारा म्हणला. पण त्याला मध्ये त्याला एक जण दुसरा माणूस भेटला. ते म्हणला अरे तू कसं काय इकडे, ते म्हणला तू कसं काय इकडं. ते म्हणला अरे माझा मी दाढी करू लागलो त्याची, पण वस्तारा हरपाला म्हणे. आम्ही दोघं मध्ये आलो, वस्तारा बेन मी बी संगत. वस्तारा बघाले कुठं, ते म्हणला चल महागारी. ते म्हणला महागारी म्हणजे अरे मला महिना झाला म्हणजे 10 उंटे याच्या नाकात आले, तर अजून वेळ लागा नाही म्हणला. तो हा वस्तारा कुठे घेऊन बसला. असा कुंभकर्ण होता. हे अतिशुक्ती अलंकार आहे. एवढा कुंभकर्ण तो तुमचा सखा सहोदर निद्रा करी क्षणमास. रावण म्हणला असं काही नसतंय. ती म्हणली एवढंच नाही मालक, सत्य तुझी छेदिली दस शिरे, रामया ये नेर रंग धीरे, लंका जाळोनी केली बोहारे, अंबरी तुरे गरजता ती. महाराज एवढं रावणानं ऐकलं, रावण तरी मानायला तयार नाही. मंदोदरी म्हणती मालक तुम्ही किती जरी काय केलं तरी वानरा बरोबर तुम्हाला युद्ध करण्यासाठी तुमच्याकडे ताकद नाही. वानराशी करावया सळ, राक्षसा माझी नाही बळ, कपी मारिती राक्षस दळण, संग्रामी प्रबळ भिडोनी. भावार्थ रामायणात महाराज म्हणतात. मंदोदरी सांगते हे जमणार नाही तुम्हाला, कपी मारिती राक्षस दळ, संग्रामी प्रबळ भिडोनी. रावण चिडला. रावण म्हणला तू काय मला साधे समजाले का, निधडा नहे रघुनाथ, केवळ वानरांचा आश्रय त्याशी वंदी लंकानाथ तरी जगात जगण्य. रावण काय म्हणतो, तू म्हणती सीता सोडून द्या त्याला शरण जा. अरे तो राम आहे आणि वानरांच्या बळा युद्ध खेळाय माझ्या बरोबर आला, त्याला एकट्याला ये म्हणा. निधडा नहे रघुनाथ, केवळ वानरांचा आश्रय इथं, आणि त्याशी वंदी मी लंकानाथ आणि तरी जगात जगण्य. माझी अपकीर्ती होणार नाही का, माझे पूर्वज काय म्हणतील. शरण गेला म्हणून भेला. रावण चिरडाला. रावण महाराज मंदोदरीला सभेत बोलायला सांगू लागला, तुला माहिती का माझं सामर्थ्य, रावणाचं सामर्थ्य माहिती का तुला. आता कोणता मालक म्हणतो असं बायकोला, तुला माहिती का माझं वजन. बायको म्हणते माहिती, बसा खाली इथं असं चुलीला जाळ गाडीत बसायचं, माहिती वजन म्हणजे आम्हाला. काय काय माणसं का पाहते ना बायका बस नाही का. महाराज एक माणूस असंच बायकोला का पाहण्याला पावसाळ्यात दिवस सोयाबीन काढून आलता रानातून, चिखलाने पाय भरलेले, बायको भाकरी करू लागली आपली चुलीला बसला तिथं पाय लावून. सांगायला काय होईल म्हणलं या भारत देशाचं, महाराष्ट्राचं काय होईल. बायको म्हणली ते महाराष्ट्राचं भारत देशाचं जळू द्या काय बी, ते धोतर जळाले तेवढं महाग घ्या, आपल्याला एकच धोतर आहे म्हणे तेवढंच, ते भारतात राष्ट्रात बघू काय करायचं होतं. तसा रावण महाराज तिला सांगला सामर्थ्य. अहो ती म्हणली आपल्या एकच धोतर आहे म्हणली, पाय महाग घ्या जळण ते बी आहे ते बी जळू द्या म्हणजे भारतात आणि राष्ट्राचं काय. रावण मला तुला माझं सामर्थ्य माहिती का, 33 कोटी देवता माझ्याकडे काय आहेत. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सर्व देव महाराज. बरं रावणाकडे आपण देव निसते बंदिस्त नव्हते, बंदिस्तच होतेच, पण रावणानं प्रत्येकाला काका काम लावलं होतं. आपल्या शेतात काम गडी असल्या त्याला माणूस काम लावतो काय, तू सकाळी बैल चार, दुपारून आऊत पाळी घाल, काय कर, पाणी पाच. तसे रावणाकडे हे 33 कोटी देव आहेत ना, हे सगळे यायला रावणानं कामाला लावलं होतं. आणि ते प्रत्येक जण मग आपापली व्यथा सांगू लागलं ब्रह्मदेवाला. सुरुवातीलाच आलेले भावार्थ रामायणामध्ये. मग ब्रह्मदेवाने विचारलं काय तुम्हाला काम लावले. रावण सांगायला मंदोदरीला इकडे हा एक संवाद आहे, आणि इकडे ह्या देवांचा आणि ब्रह्मदेवाचा एक संवाद आहे, त्याच्यामध्येच आलाय परत. मग रावण सांगतो मंदोदरी माझ्याकडे बघ कोण कोण कामाला आहे. इंद्रवारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विदिते करी दळण कांडणी. नाथ महाराज म्हणतात इंद्रवारी चंद्र छत्रधरी आणि यम पाणी वाहे घरी. आता सर्व जगाला कोणाची भीती, यमाची. पण तो यम कुठं होता, रावणाच्या घरी. काय करायचा, पाणी भरायचा. रावणाच्या पुरीचं लग्न आटलं, जुन्या काळात गडी असं काम व्हायच्या, मग त्याला बेसन भाकरी लाडू बिडू द्यायची खायला. जुना काळ आठवा जरा मग नाही का. यम पाणी भरायचा. रावण म्हणलं एवढी माझं सामर्थ्य. रावण म्हणलं एवढंच नाही, रावणाकडे महाराज, रावणाला बायका किती होत्या, 80,000. किती, मला एक जण म्हणलं आप्पा रावणाला 80,000 बायका, मला त्याला राशन किती लागत असेल. मी म्हणलं तुला द्यायचंय का, त्याला तुला काय करायचं त्याच्यावर, माणसाला काय विचारायचं. 80,000 बायका म्हणते होतो कसं, मी त्याचे ते तुला एकच आंबट झाला असतो एकीनच, त्या रावणात कशाला विचार करायला. 80,000 80 सहस्त्र जा सुंदरा कामिनी,
माझी मुख राणी मंदोदरी 80 सहस्त्र जा सुंदरा कामिनी 80,000 बायका 1,00,000 मुलं 1,25,000 नातू. आता ज्याच्या जावयानं 80,000 केलं मग त्याच्या सासऱ्याला 1-1 2-2 तरी असते ना. एवढं रावणाकडे ऐश्वर्य होते. हे सुद्धा घरचं सुद्धा. महाराज आमदार केला उभा राहिला मतदारसंघात त्याचा विषयच नाही काय. कुठं हात जोडा आम्हाला आमच्याकडे बघा ना आमच्याकडे काय विषयच नव्हता. ताणच नाही असला काही. आम्हाला संधी द्या तुमचं कल्याण करू. तळागाळातली जनता कशी वर आणण्याचा प्रयत्न करू. तळागाळातली जनता कशी परत गाळात जाईल हेच विचार करते ती वर नाही येत. लय असते निवडणूक आता नाही का महाराष्ट्राचा बुलंद आवाज. नेतृत्व धाडस नेतृत्व उगवता तारा काय भाषे पुढारी म्हणतात तुमचं कल्याण करू. पण महाराज एकदा निवडून आले ते राहतात मुंबईमध्ये. आपण कल्याण मध्ये भिवंडीत आपली होती भिवंडी. कल्याणही नाही. कल्याण गेलं बाजूला मुंबई तिकडे आपण मध्ये भिवंडीत असे. तसं नाही मला रावणाकडे ऐका. रावण ऐश्वर 80,000 बायका होत्या. मग ते 80,000 बायकाला मग आता होय आता फॅरन लवलीची पुडी इकडं बघू द्या नाही का गणत्यालाचे डबके कोलगेट किती लागत असेल का नाही का. त्या थोड्या तसंच चाप्यात होता तुमच्यावर एवढं लागत असेल ना. मग त्यांना ब्युटी पार्लरचं सामान आणून द्यायला आपण अश्विनी कुमार देवता होती. हा आताच्या काळात बाय जातात ब्युटी पार्लर मध्ये जात्यात केस कापून येतात. मी म्हणतो जाऊ द्या डोक्याचे केस भावायचे केस कशाला कापायचे. त्या का बोराटेला अडकात यात का त्याच्या का मोहळ बसते हे कशासाठी. आमची बायको म्हणली सक्रात दिवशी म्हणजे मला घेऊन जा. मी हनते लोक आपल्याला होय मागं कुठे निघाले म्हणजे चल इकडं. रावणाकड अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे स्त्रियेशी लागुनी विलंब होता अर्धक्षणी दाशी जाऊनी धुमसती. काका महाराज अश्विनी कुमारचे सामान आणून द्यायचे फॅरनोलीच्या पुड्या पावडरचे डबे रावणाच्या बायकाला. आणि उशीर जर झाला ना तर त्याच्या दाश्या त्या अश्विनी कुमाराला धुनकायच्या. एवढा उशीर असते का. एवढंच नाही मारायचं मारा बघा महाराज म्हणजे मारायचं. मी तरी म्हणलं धुनकायचं नुसतं. धुनकीनं नाही भागलं ठोकलात म्हणले डायरेक्ट. एवढी सत्ता रावणात. अजून म्हणले ऐका नाथ महाराज म्हणले एवढंच नाही म्हणले त्यात ऐश्वर्य. खंडोबा देवता रावणाची तर दाढी करावी होती. मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या खाडे आरसन दाविती दया पुढे तेची रोकडे बुकाडी. आरसा नाही दाखवलं तर ठोकायची म्हणते त्याला सुद्धा. एवढंच नाही नाथ महाराज म्हणतात आपल्याला जर एखादा ग्रह लागला तर माणूस उलटा पालता होतो त्याचा संसार. शनी बिनी म्हणजे शनी लागला काय ग्रह लागला तर असे किती ग्रह आहेत 9 ग्रह. त्या 9 ग्रहाच्या पायऱ्या रावणाने केल्या. त्या 9 ग्रहाची पिळा गाडी ते रावणे घातली बांधवडी आणि पायरी घालून तळी पायरी तळी अडकवली. नाथ महाराज म्हणतात पायी घालून बेडी पायरी तळी अडकविले. एवढं त्याच्या पायऱ्या केल्या 9 ग्रहाच्या त्याच्या तुलून रावण असं नाव द्यायचा. नाथ महाराज मध्ये पुढे ऐका ज्याच्यासाठी आपण दुःख जावं म्हणून ज्याची प्रार्थना करतो सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे असे गणपती बाप्पा रावणाचे तर काम करत होते. काय काम करायचे गाडो वळायचे. अरे विघ्न न राहू शके जाया पुढे तो गणेश होऊन बापुढे आणि गाढवांचे कळप गाडे चौकडे वळत असे. एवढं ऐश्वर्य रावणाचं होतं. एवढंच नाही सटवी रावणाची तर रावणाच्या मुलींचे बाळांतन करायचे. सटवी बाळांत प्रक्षाळी 5व्या दिवशी येतील सटवी लिहायला आपल्या कपाळावर. म्हणून ज्ञानोबा म्हणतात सटवी ज्या दिवशी येणार आहे 5व्या दिवशी येते त्या दिवशी बाया दिवा विजू देत नाही. बरोबर आहे की नाही. मग त्या अंधारात काही दुसरंच लिहायची उगच नशीब लिहता ना म्हणायचे 18 विश्व दारिद्र्य होती त्याचा दिवा विजू देत नाही. सटवीची राती जेवी न विसंबी जेवाती ती सटवी रावणाची तर बाळांत पण करायला होती. ज्ञानोबा नाथ महाराज मध्ये एवढंच नाही वरुण राजा रावणाच्या दारामध्ये सडा टाकाला होता. उदक क्रिया वरुण हाती व्यंजन सेवा नित्य वसंती. रावणाला वारा घालायला वसंत ऋतू होता. व्यंजन सेवा नित्य वसंती आणि व्यंजन सेवा नित्य वसंती निरोप सांगावया बृहस्पती आणि प्रजापती शांतीपाठ. बृहस्पती महाराज रावणाच्या घरी जर काही कार्यक्रम असला तर निरोप सांगायचे लोकांना आणि ब्रह्मदेव तिथं शांतीपाठ वाचायला होता. एवढं ऐश्वर्य रावण म्हणतो एवढं माझं ऐश्वर्य तू मध्ये त्याला शरण जा. महाराज रावणानं ऐकलं नाही. शेवटी मंदोदरीचा नाईलाज झाला. अहो म्हणे तुम्ही जर शरण गेला तर सगळ्यासाठी चांगलंय.
रिगाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल तुमचाही वाचेल जीव वाचेल कुंभकर्ण मारणार नाही रावणानं ऐकलं नाही महाराज शेवटी हे सर्व घडलं पण मंदोदरी म्हणते देऊन टाका रावण म्हणतो ऐक तू मला सांगतेस सीता परत द्या तूच एकटी सांगत नाहीस आयसाची सांगे बिभीषण आयसाची सांगे कुंभकर्ण वीर आयशेची सांगती बहुसाल जन रिगा शरण तू ही म्हणशी परी मी का ना ऐके वचन ही आरतीचे कारण ऐक म्हणे मी का ऐकत नाही तुम्ही जे सांगता ते मला कळत नाही का सीता परत द्यायची ऐक म्हणे मंदोदरीला एकांतात नेलं रावणानं एकांतात गेल्यास रावण मंदोदरीला सांगायला ऐक म्हणे मला सगळं कळतंय मी रामाच्या सामर्थ्यापुढे गवताच्या वाळ्याला काळी एवढं सुद्धा माझं सामर्थ्य नाही पण मी का सीता परत देत नाही ऐक तरी म्हणे मग काय कारण आहे त्यावेळेस रावण सांगायला कारण मी का सीता परत देत नाही मग रावण म्हणतो ऐक मी अरण्यामधून जात असताना मला एकदा नारदाची भेट झाली मग मी नारदाला विचारलं नारदा काय रावणा मग रामाची भेट होईल का नारद म्हणले होईल ना मग काय करावं लागेल नारदानं सांगितलं एकतर भजन कर ना तर त्याच्या संग वैर कर पावावया श्री रामचरण मुख्य वैर का अनन्य भजन एक तर वैर कर नसता भजन कर आता रावण म्हणला हो का नारदा आपल्याच्यानं भजन काय जमणार नाही आपलाच भाऊ बिभीषण काकडा करतात आपलं डोकं उठते म्हणला बिभीषण भजनच करायचं ना हे जमणार नाही मला भजन म्हणलं हा भांडण म्हणले आपल्या त्यात हात खांडाय मला खानदानात आपला कोणी हात धरीत नाही भांडण खेळा काय का गावात असे असेल तर खानदान नाही का भांडण म्हणजे लोक नको द्यायच्या नग आधीच नग लागायला तसं रावण मला भांडण खेळा आपण तयार आहे मग त्याच्यामध्ये नारद म्हणले वैर कर पण रावण म्हणला नेमकं वैर नेमकं करायचं कसं कारण वैर कधी निर्माण होते जास्त एखाद्याला आईवर शिवी दिली तर माणूस राग येत नाही पण बायकोवर शिवी दिली तर माणूस लगेच पोट तिडकीने उठतो नारद म्हणले त्या संग वैर कर मग काय कर म्हणले त्याचे हान म्हणे बायकोत पळून मुख्य वैराचे कारण तो करावी का दारा हरण त्याची बायको पळून आण म्हणून मंदोदरीला रावण म्हणतो त्यामुळे मी सीतेला चोरून आणलं अरे मंदोदरी मी काय एवढा आपलपोट्या नाही मला कळत नाही का अरे माझा एकट्याचा उद्धार जर करून घ्यायचा असतं तर मी पंचवटीमध्ये गेलतो तिला आणायला पंचवटी जाता पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सावीत जाता पण सकळ कुळ उद्धारणार्थ आणली सीता चोरून सर्व कुळाचा मला उद्धार करून घ्यायचा होता नारदाने विचारलं म्हणले मला तुला एकट्याचा उद्धार करायचा का सर्व कुळाचा त्यावेळेस मी म्हणलं मला सर्व कुळाचा उद्धार करायचा त्यावेळेस नारदाने सांगितलं मग तू सीतेला चोरून रामप्रभू तिथे येतील म्हणून मी सीता चोरली रावण म्हणतो ऐक माझा सक्का भाऊ बिभीषण त्याच्यावर माझा विश्वास नव्हता त्याने मला सांगितलं होतं कुंभकर्ण माझा बलाढ्य असणारा भाऊ त्याच्यावर माझा विश्वास नाही इंद्रजिताला जिंकणारा कुंभकर्ण मेघनाथ माझा मुलगा इंद्रजित त्याच्यावर माझा विश्वास नाही एवढंच नाही म्हणले तू माझी धर्मपत्नी आहेस पतिव्रत आहेस तुझ्यावरही माझा विश्वास नाही एवढंच नाही मंदोदरे ज्या श्रीरामाची मला प्राप्ती करून घ्यायची त्या रामावरही माझा विश्वास नाही फक्त मी विश्वास एकाच माणसावर ठेवला नारद वचनी विश्वास म्हणून तुकोबरा म्हणतात राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर आहे संताची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावेदास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा तो साधक म्हटला तो कोबरा आहे हे झालं कळालं म्हणलं आता वैर राक्षसांचा विश्वास कोणावर आहे संतांवर आहे मला मिळालं म्हणले पण वैऱ्याचा विश्वास आहे का तुकोबरा म्हणले वैऱ्याचा सुद्धा विश्वास संतांवर आहे पहिल्या चरणा चिंतन संपत नाही एवढं तुकोबराचे एवढं अभंगाचे सामर्थ्य काका म्हणले वैऱ्यावर सुद्धा विश्वास आहे वैऱ्याचा सुद्धा संतांवर विश्वास आहे म्हणजे कोणाचा म्हणले चल महाभारतात आता पांडव आणि कौरव कोण होते भाऊ होते ना पण त्यांचं जमत होतं का कशामुळं जमलं नाही त्यांचं भांडण कशामुळे झालं काही कोण मग बांध कोरले होते का केवळ पैशामुळे भांडण होतं म्हणजे राज्यामुळं भगवंतानं काय सांगितलं धृतराष्ट्रा त्यांना जास्त नाही किती गाव दी 5 गाव दी पण दुर्योधनानं ऐकलं का दुर्योधन म्हणला 5 गावं काय सुईच्या अग्रभागावर बसेल इतकी माती सुद्धा देणार नाही मला पांडवांना मला त्या काळामध्ये सुद्धा त्यांचं त्याच्यामुळे भांडण निर्माण झालं मग आता वैरी झाले दोघंही महाभारतामध्ये असा विषय आला राम महाराज ज्यावेळेस विदुर काका धृतराष्ट्राला समजून सांगत होते काय
की हे बरोबर नाही, त्यांचा हिस्सा त्यांना द्या. त्यांचे वडील जरी आता हयात नसले तरी पण भाव वाटणी तर द्यावा लागेल ना. नियमच आहे ना भाव वाटणी. भाऊ जरी पुण्याला राहत असला मुंबईला का त्याची जमीन इकायची इकडंच. आहेत ना असे बी काय काय बहादर. या म्हणे ते पुण्याला ते तिकडे आता त्याला काय 7-12 आणला भोगा केला सगळा. तसं नव्हतं ना. हो राम गेला दिंडीला लक्ष्मणा निघली जमीन इकडं. आताचे राम लक्ष्मण त्यांची भाववाटणी द्यावा लागेल. विदुर काकांनी सांगितलं. आता धृतराष्ट्र म्हणतो विदुरा की मलाही कळतंय भाववाटणी शेवटी त्यांना द्यावेच लागेल. पण माझा जो मुलगा आहे ना दुर्योधन तो एवढा नास्तिक आहे. कारण दुर्योधन एवढा वाईट होता, एवढा दुष्ट विचारात होता. काका महाभारतात वर्णन आलंय. धृतराष्ट्र म्हणायचा विदुरा तू माझ्या जवळ आला की माझी बुद्धी सात्विक बनते. माझ्या बुद्धीत सात्विक विचार येतात की बाबा पांडवांना त्यांचं राज्य द्यावं वाटतं मला अर्ध. पण काय म्हणलं मला त्या दुर्योधनामध्ये ताकद आहे. ते माझ्या जवळ आला आणि त्याची सावली जरी माझ्या अंगावर पडली तरी माझी बुद्धी बदलते. एवढा दुर्योधन दुष्ट होता. मग असा असणारा दुर्योधन आता त्या दुर्योधनाला वज्रदेही व्हायचं होतं. वज्रदेही कशाने होईल त्याने विचारलं नारदाला. नारद म्हणले मला कशाला विचारतो, उपाय तुमच्याच घरी. म्हटले तू वज्रदेही कशाने होशील हे तुमच्याच घरी. म्हणले आमच्या घरी कोण. म्हणले धर्मराज. धर्मराजाला विचार. आता दुर्योधन म्हणला मारायचे त्यांनाच वज्रदेही होऊन आणि त्यांनाच विचारायचं ज्यांची जमीन बांध करायचा त्यालाच विचारायचं तुमचा बांध करू का. असं का म्हणते. पण दुर्योधनाला सुद्धा पक्क लक्षात धर्मराज खोटं बोलणार नाही. महाराज मग धर्मराजाकडे ज्यावेळेस दुर्योधन गेला कारण वज्रदेह व्हायचे काय उपाय आहे त्यावेळेस महाराज दुर्योधन खोटं धर्मराज खोटं बोलले नाही. कारण धर्मराज हे काय होते साक्षात मूर्तिमंत धर्म होते. धर्मराजानं दुर्योधनाला विचारलं दादा मी वज्रदेह कशाने होईल. त्यावेळेस धर्मराज म्हणले सोपा उपाय. तुमचे आईसाहेब काकी डोळ्याला पट्टी बांधली, सामर्थ्य डोळ्याचं, ताकद आली. तुला जर नग्न अवस्थेमध्ये जर त्यांना पाहिलं तर पूर्ण तू वज्रदेह होशील. विश्वास कोणावर होता ह्याचा. धर्मराजा विश्वास ठेवला. कारण का धर्मराज कधी खोटं बोलत नव्हते. नाथ महाराज म्हणतात ना करावया पांडवा निर्दळन वज्रदेही व्हावयापन वर्म पुसे दुर्योधन धर्म असत्य वचन न वदे. पक्का विश्वास होता दुर्योधनाला की धर्मराज कधी खोटं बोलणार नाहीत. शेवटी काय गेला ते पुढचे भाग मला सांगायचं नाही. मला एवढंच सांगायचं की वैराचा सुद्धा विश्वास कोणावर आहे संतावणार आहे. मग तुम्ही कोणी म्हणेल महाराज धर्मराज खोटं बोललेच नाही का. धर्मराज खोटं अजिबात बोलले नाहीत. धर्मराजाला खोटं बोलायला लावलं. वदविले मुखे नारायण नारायणे धर्मा अंगुष्ठ त्या कर्मा. मंडळी ऐका वांगीकर मंडळी माता भगिनी धर्मराज फक्त एकदा खोटं बोलले ते देवानं सांगितलं म्हणून. तर काय स्वर्गाला जाताना काय गळून पडला. आता आपण किद्दा खोटं आपलं काय काय गळून पडल नुसती कल्पना करा आपण किती खोटं बोलतो. मला सांगायचे वैराचा सुद्धा विश्वास कोणावर आहे संतांवर आहे. अजून दुसरं घ्या पुराणातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. अहो आता जन ऑर्डर दिली राज्यामध्ये काय की या राज्यामध्ये देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. हुकूम काढला होता कोणी हिरण्यकश्यपूने. काय म्हणला देवाचं नाव कोण जो देवाचं नाव घेईल त्याला फाशी देण्यात येईल. पण ऐका आता तिथं गंमत अशी हिरण्यकश्यपू वाईट होता. त्यानं पोरानं नाव घेतलेलं त्याला चालत नव्हतं. पण नारद त्याच्या जर घरी गेला ना तर नारदाला माहिती नारदा करा भजन. काय नाथ महाराजांनी सुंदर लिहिलं नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण त्याशी कीर्तन तुझे रुचे विषमत्व साचे तुझं नाही. नारदांविषयी नाथ महाराज बोलतात. पण नारद त्याच्या घरी गेले का नारदाला भजन कर म्हणायचं. पण महाराज देव बी असा भारी देवानं बी त्याच्याच कुळामध्ये असा हिरा निर्माण केला की तो भजनाशिवाय राहतच नव्हता. हमचे कुळी नवते ऐसे हेची पिसे निवड हेची पिसे निवडले हेची पिसे निवड हमचे
हिरण्यकश्यपू म्हणतो नारदा तू भजन कर, पण त्यानं पोरानं भजन केलेलं त्याला आवडत नव्हतं. काय काय बाप होते महाराज जुन्या काळामध्ये, आपल्या गावात होते काय, पोरग भजनाला आलेलं दिसलं की पोराला मंदिरापासून हानीत नेलेले. खरंच ना, राम महाराजाला विचारा खोटं असलं तर. त्यांचे चुलत भाऊ होते एकदम, काय होते का ना त्यावेळेस हिरण्यकश्यपू होते, आता बी आहेत. नको काय काय नको वाटतं इकडे पोराला पाठवायला. तसं तो हिरण्यकश्यपू म्हणायचा आमुचे कुळी नवते आईसे हेची पिशे निवडले, काय करू पोरा लागली चट धरली वाट देऊळाची. महाराज प्रल्हाद होता, पण प्रल्हाद भजनाशिवाय राहत नव्हता. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 अखंड प्रल्हाद भजन करायचा. पोराचं त्याला जमत नव्हतं, पण नारदाव त्याचा विश्वास होता. वैराचा सुद्धा त्याशी तुझे कीर्तन रुचे. नाथ महाराज एवढेच नाही, नाथ महाराज म्हणतात आता जरासंध कृष्णाचा वैरी होता, पण जरासंधाच्या घरी रोज जायचा कोण? नारद. जरासंध कृष्णाचा वैरी, पण नित्य चाली तुझी त्याच्या घरी. नाथ महाराज म्हणतात, नारदाच्या बाबतीत बोललेले रावणे देव घातले बंदी, परी तो रावण नारदाचे चरण बंदी. म्हणजे वैरी असू द्या, दुश्मन असू द्या, राक्षस असू द्या, सर्वांचा विश्वास एका दिवस देवा नाही पण संतांवर. दुर्योधनानं देवावर विश्वास ठेवला, घात झाला, मांडी गेली ना. काय सांगितलं? फुलाची माळ घाल म्हणले. काय असं 12 वर्षापर्यंत आई पुढे नागडं ठीक आहे, पण एवढा मला टांब्यात टांबा झालाच म्हणले. आता योग्य नाही. देवानं विश्वासघात केला. देव कधी कधी विश्वासघात करेल, पण संत कधी विश्वासघात करणार. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास. तुकोबाराला म्हणलं का हो महाराज, संतांच्या पाया फक्त विश्वासच ठेवायचा का? तुकोबारामध्ये विश्वास नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. आता प्रश्न आहे, तो साधक म्हणला महाराज त्यांच्या पाया विश्वास ठेवायचा ठीक आहे, पण सर्व भावे दास, कायने वाचेने मनाने त्यांचा दास व्हायचं हे बरोबर आहे. पण सध्या जगाचा जर विचार केला तर जगाच्या वेगळं वाटायला म्हटलं मला हे. कारण सध्या प्रत्येकाची इच्छा काय, आम्ही काय झालं पाहिजे? मालक झालं पाहिजे. आणि तुकोबारा म्हणतात त्यांचा दास व्हायचं. कारण दास होणं चांगलंय का मालक होणं चांगलंय? प्रत्येकाला काय वाटतंय? मालक झालं पाहिजे. आहोत महिन्यात झालं सून घरात नांदा आली, तिला वाटतं मी सासू झालं पाहिजे. मंजुळा आधी नांदावं लागन, 2-4 लेकरं होते, मग पुन्हा तू सासू होशील ना. कारण आली लगेच मी सासू, मला सासू म्हणा. सासू कोण म्हणेन सासू? बरोबर आहे नाही माता भगिनी? आधी काय करावं लागल? त्यामध्ये आमच्याकडे वारं फिरलं आता मागं. त्यासाठी समोर पाहिजे अशा जरा बोलता येते. प्रश्न हे अगोदर नांदावं लागल, मग सासू होता येईल. लगेच सासू होता तसं तुकोबाराला तो साधक म्हणला महाराज प्रत्येकाची इच्छा आहे मालक व्हायची, तुम्ही म्हणता दास होणं. कारण दास होणं हे चांगलं नाही. दास होणं, कारण 5 जण जिवंत असून मेल्यासारखे शास्त्रात सांगितले व्यासांनी. जिवंतोपी मृत पंचहा व्यासेने परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे. कोणते कोणते सांगायचे का? सांगायचे ना? ऐका, 5 माणसं, त्याच्यात आपला कुठं नंबर लागते बघा. कारण कीर्तन हे आपलं आत्मपरीक्षण करण्याचं सुद्धा एक साधन आहे. आपण विचार केला पाहिजे याच्यात आपला कुठं नंबर लागतो. 5 जण काका जिवंत असून मेल्यासारखे. जिवंतोपी मृत पंच व्यासेने परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. पहिला शब्द सांगला दरिद्री. आता मुळात प्रश्न पडतो की दरिद्री आपण नेमकं म्हणायचं कोणाला? कारण आपली सरळ सरळ व्याख्या काय दरिद्री आपण कोणाला म्हणतो? ज्याच्याकडे पैसा नाही, घरदार नाही, त्याला माणसं काय म्हणतात? तो दरिद्री. पण दारिद्र्य जरी कोण असलं तरी दारिद्र्य कोणाला आवडत आहे का? कोणाला वाटतंय आपण दारिद्र्य असावं? हगा रोग काय रोगिया आवडे दरिद्री दरिद्रिया परी भोग विजे बळिया दृष्ट जेने. तुकोबारा म्हणतात, ज्ञानोबारा म्हणतात दारिद्र्य कोणाला आवडत नाही. पहिला सांगितलं दरिद्री. आपण म्हणतो ज्याच्याकडे पैसा नाही तो दरिद्री. आणि सध्या पैसा जर नसेल तर लोक त्याला दरिद्रीच म्हणतात. कारण प्रत्येकाला मान मिळतो तो कशामुळे मिळतो? धनवंता लागी सर्व मान्यता है जगी. पैशाशिवाय महाराज कोणीच मानत नाही. अहो पैसा जर नसेल तर रक्ताच्या नात्यातले माणसं आपल्या लग्नाची पत्रिका देत नाहीत. जुने विचार करा, जवळचे माणसं आपल्याला लग्नाची पत्रिका देत नाहीत पैसा जर नसेल तर. आणि पैसा असल्यास धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी.
पैशावाला माणूस मसन वाटत बी जाऊ द्या ते खुर्ची बसतोय. अजून बघा टीव्ही मध्ये आपण बघतो ना अंत्यविधी लोकांचे. एखादा पैशावाला जर मेला ना तर त्याच्या मातीला मोठाले जाते श्रीमंत लोक, तरी त्यांना खुर्च्या असतात बसायला. कारण असं म्हटलंय पैशा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. पैसा जर नसेल तर परशा म्हणतात, थोडंफार जरा बरं झालं की परशु, आणि जर चांगलाच वजनदार झाला सावकार तर मग परशुराम शेठ. सगळं पैशावर खेळ महाराज. मी असं म्हणतो पैशाच्या विरोधात आपण बोलत नाही बाळाचं, तुम्हाला तर माहिती. आपण पैसा प्रत्येकाने काय केला पाहिजे, कमवलाच पाहिजे. ह्याच्यानं आपले लोक महाग राहिलेत. शेतीला जोडधंदा दुसरं काय, पहिल्या लोकांकडे जनावर होते म्हणून शेतातला माल जरी कमी जास्त काय झाला तरी लोक घाबरत नव्हते, आत्महत्या करत नव्हते. कारण जनावर होते ना जवळ, एखादं गोरं ऐकायची, एखादी गाय ऐकायची, भागून जायचे सगळं. पैसा कमवला. माणसं म्हणतात पैसा का मेल्यावर न्यायचा का आप्पा, पण पैसा वर नेत नसतेत. पण या जगामध्ये देव आणि संत यांच्या नंतर आपल्याला जर कोण वाचवत असेल तर पैसाच वाचवतो. म्हणून पैसा वर नेत नसतेत. ऐका, एक जणांनी केळी आणल्या बाजारातून. राम महाराज, तुम्हाला बाजार कुठला आहे? मानवचा. मानवतून केळी आणल्या. 1 डझन केळी घातल्या त्यानं. पण तुम्हाला केळी घातल्या ती सालपट का खायचेत काय म्हणला. त्यानं सालपट तिथंच सोडले, टाकून दिले, केळी नुसत्या पिशवीत टाकल्या. केळी बॅग मध्ये टाकल्या, मधून वरून टमाटे घेतले किलोभर. टमाटे घेतले, पुन्हा पोराला खायला 1 टरबूज घेतलं, ते टाकलं पिशवीत. चालला डोक्यावर कुठं, वांगीला. आता त्या काय झालं असं त्या केळाचं शिकरण झालं ना. घरी आला, बायकोला मला बघ एकादस आहे, तुला आणलेत केळी खायला. ते म्हणला केळी कुठे आहेत केळी? तिला बघितलं पिशवीतून खाली सगळं शिकरण आलेलं. ते म्हणले अहो तुम्ही केळी का अशा कशा आणल्यात? त्याचे सालपट कुठे आहेत? ते मला तिथं टाकले, मला बस स्टँडलाच काढून. मला ते का खायचे असतात का? आपण का शेळी गिळीत काय मला कातडे खायला? ते कशाला? त्याची बायको म्हणली कातडे खायचे नसतेत, पण केळी घरी सुखरूप येईपर्यंत कातडे ठेवावं लागत. तसं पैसा मेल्यावर बांधून नेत नाहीत, पण मरेपर्यंत पैसा लागत असतो. विठाला म्हणून तू कोबरा म्हणतात पैसा कमवलं पाहिजे. पण पैसा कमवायची पद्धत सांगितली. जोडोनी याधन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी उत्तमची गती, तो एक पाविल. पैसा कमवा, पण पैसा कसा कमवायचा हे बी सांगितलं. पैसा काय कसा खर्च करायचा हे बी सांगितलं. उदास विचारे वेच करी, सप्त्याला ह्याला पट्टी दिली पाहिजे. नसता मग माणसामध्ये महाराज लयच मन का गेला बघा. म्हणजे मन का नाही गेला हे देवाचा कान काय. आता वर्गणी दिलीस का सुंबळ्या? दिली का? वर्गणी मागणाऱ्या त्याला मला देऊ, नंतर तुम्ही बघा, उरलं सारलं मी बघतो काय ते. आता काही कम पडत नसताना हे देतच नाही. तसाच म्हणतो काहीच नाही कम पडत, नुसतं म्हणतो बाकीचं मी बघन सगळं. काय बघतो तू? काला झाले पत्रवाळ्या बघतो का नुसत्या? इथं बी थोडंफार दिलं पाहिजे. कारण आपण जे पैसा कमवतो त्याच्यात सगळ्यांचा वाटा असतो. आपल्या धर्म कार्यासाठी थोडंफार दिलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, कुठंतरी मंदिराला ह्याला कुठं पट्टी दिली पाहिजे, तर तो पैसा चांगला राहत असतो. नसतं मग पैसा दवाखान्याच्या रूपाने जातो, नसतं मग बांधासाठी भावकीचे भांडणं लागतात, कोर्टात जातो, कुठं ना कुठं पैसा निघून जातो. म्हणून पैसा सुद्धा खर्च करताना बी आपण चांगल्या ठिकाणी दिला पाहिजे. मला सांगायचं काय, दरिद्री पाहिला जिवंत असून मेल्यासारखा आहे. पैसा नसेल तर आपण दरिद्री म्हणतो माणूस. पण नाथ महाराज त्याच्या उलट म्हणतात. नाथ महाराज म्हणतात ज्याच्याकडे पैसा आहे तो दरिद्री नाही काका. कोण दरिद्री? शंकराचार्याने सुद्धा प्रश्न उत्तरामध्ये म्हटले दरिद्री कोण? कोवा दरिद्री यस्य विशाल तृष्णा. दरिद्री कोण? ज्याची तृष्णा मोठी तो दरिद्री. नाथ महाराजाला विचारलं महाराज तुम्ही सांगा तुमची व्याख्या. शंकराचार्याने सांगितली ज्याची तृष्णा मोठी तो दरिद्री. लोक म्हणले नाथ महाराज तुम्ही सांगा दरिद्री कोणाला म्हणायचं. नाथ महाराज म्हणतात ऐका, गाठी असता कोटी धन ज्याचे संतुष्ट नाही मन परम दरिद्री जाण या नाव. नाथ महाराज म्हणतात कोटी रुपये जवळ पण समाधानी नाही. बँकेत कोटी धोत्राला गाठी. पैसा भरपूर आहे जवळ पण समाधान कुठे? कारण समाधान नाही महाराज. घरी जर झोपला तर जरासं बाथरूम मध्ये काय खडखड वाढलं का उठून पळतो नुसता इकडे तिकडे. समाधान नाही. गाठी असता कोटी धन ज्याचे संतुष्ट नाही मन परम दरिद्री जाण या नाव. महाराज घरी जर झोपला तर खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळी. असं जीवन जिवंत असून मेल्यासारखा कोण? दरिद्री. दुसरा बघा दरिद्रो व्याधी. व्याधी तो म्हणजे रोगी माणूस. आता प्रत्येक घरामध्ये म्हातारे माणसं पडलेले असतात.
त्यांना विचारलं बाबा कसं काय? ते म्हणतात महाराज मरण येत नाही म्हणून. मरण भले परी काय अवकळायसी संसारात धाक निरंतर आमासी. मरण भले परी काय अवकळायसी. महाराज फक्त मरण येत नाही म्हणून काय काय माणसं जगतात. म्हणून व्याधीग्रस्त सुद्धा चांगलं नाही. चला दरिद्र व्याधी तो दुसरा आहे मूर्ख. आता मूर्ख म्हणायचं नेमकं कोणाला? कारण इथे सगळेच आपण शहाणे. मूर्ख कोण आहे? तुकोबाराय म्हणतात ऐका. शास्त्रकार सांगतात मूर्ख कोण आहे? मूर्खाचे 5 लक्षणे आहेत. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादर. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनम तथा अति गर्विष्ठ, दुसऱ्याला टोचून बोलणं, दुर्वचनम. क्रोधस्य अति क्रोधी, क्रोधस्य दृढवादस्य आपलंच वाक्य खरं मानणारा, दृढवाद्य क्रोधस्य दृढवाक्येषु परवाक्येषु अनादर. दुसऱ्यानं बोललेल्या त्याचा अनादर करणारा. हे तो काय खरे तिकडे. असे 5 जण मूर्खाच्या यादीत बसतात. काका कोण? क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादर. जास्त राग पण चांगला नाही कामाचा. माता भगिनी लय राखेल उडीले हे ना. दुसऱ्याच्या एरी खराब केल्या उड्या हाणू हाणू. रामदास स्वामी सांगतात अति कोणचंच चांगलं नाही. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावी, प्रमाणामध्ये सर्व काही असावी. राग सुद्धा चांगलं नाही महाराज. गर्व दुर्वचनम गर्विष्ठपणा सुद्धा चांगला नाही. दुर्वचनम वाईट टोचून बोलणं. ह्यांना लय सवय असते लेकी बोलेन सुने लागे टोचून बोलायचं. मी सांगत असतो सुनानं सासूला सुंदर अशी सकाळी भाकर करून दिली, मस्त हरभऱ्याची भाजी ज्वारीची भाकर. उन्हाच्या तिरेंबीला मस्त म्हातारी बसली अंगणामध्ये जेवणासाठी. मग आता सुन लेकरवाळी होती. मग भाजीत आपा मीठ कमी पडलं. मग आता सासून म्हणायचं ना सुनबाई भाजीत मीठ कमी, मीठ आणून दे असं म्हणाय पाहिजे की नाही? होय सासाबाई म्हणाय पाहिजे की नाही? सुनबाई भाजीत मीठ कमी, मीठ आणून दे. पण असं म्हणतात का महाराज? एक सासू अशी होती खंड म्हातारी अशी होती दाड महाराज. ती सुनबाईला म्हणली नाही मीठ आणून दे. शेजारी नातो अभ्यास करू लागला. म्हणे बाळू काय करतो? बाळू म्हणला आजी अभ्यास करतो. अरे अभ्यास करून काय होशील? अगं आजी मी मोठा होईल, शाळेमध्ये जाईन, मी पास होईल, नोकरी लागेल. मला नोकरी लागेल का? बरं बरं बरं. नोकरी लागल्या पैसे येतील ना मला? मग पहिलाच हप्ता येईल जवळजवळ 15-16 हजाराचा. बरं मग काय कर म्हणे, मग तुझ्याकडे पैसे आले ना त्यातले 100 रुपये दे आणि तुझ्या माईच्या हातात ठेवून तिला म्हणा मिठाचा पुडा आण. काय झालं आता? सरळ म्हणली असती सुनबाई मीठ कमी मीठ दे, पण म्हातारीने असं लांबून घेर हाणला. इकडून साळापर्यंत पुरीहून इकडे आली वांगीला, लांबून रान हाणलं. मला काय म्हणायचं? गर्व दुर्वचनम वाईट बोलले टोचून बोलले हे सुद्धा मूर्खाचं लक्षण आहे. मूर्ख माणूस सुद्धा जिवंत असून हे तर जाऊ दे. आता मूर्खाचे लक्षण जर सांगायचे म्हणलं तर मी सांगणारच मूर्खात ठरेल एखाद्या वेळेस. एवढे लक्षण येतं हो ना. कालिदासानं रामाला 5 लक्षण सांगितलेत काका. ऐका बरं, ऐकून तर घ्या मूर्खाचे कोण येतं. बाकी जाऊ दे शाने बघू पुन्हा आपण. आधी मूर्खता ऐकून घ्या. मूर्ख काले की शाने आपस कळत ना. हे मूर्ख म्हणल्यात बाकी शाने. कालिदासानं सुद्धा मूर्खाचे 5 लक्षणं सांगितले. जो खात खात चालतो तो एक मूर्ख, जो गेलेल्या विषयी शोक करतो तो एक मूर्ख, जो दुसऱ्याचे उपकार जाणत नाही तो एक मूर्ख, आणि दोघं बोलत असताना मध्ये तोंड खुपशितो तो एक मूर्ख. हो ना, खरंच आहे. भोजराजा आणि भोजराजाची पत्नी आणि तिची मैत्रीण त्या दोघी गप्पा मारीत बसल्या महालामध्ये. आणि तिथं भोजराजा एका एकीच गप्पन गेला. असं मध्ये अचानक गेला, दार उघडलं तर त्या राजाची बायको काय म्हणली, या मूर्ख बसा. आता महाराज राजाची बायको त्याला मूर्ख म्हणते दुसऱ्या बायको समोर. पण तो राजा विचारी होता, त्याने लगेच झपकिली नाही, माघारी आला. हा आपल्याला नसता तू काय म्हणू तुला सुरू आपण असं करतो तसं नाही म्हणली. तो माघारी आला, त्याने विचार केला, म्हणला आपली बायको मूर्ख का म्हटली, कारण कधीच ती बोलत नव्हती. जरी म्हणली आता एखाद्यात म्हणते मला किचन रूम मध्ये काय म्हणायचे ते म्हणतात ते. असं माणसात कधी काय बोलत नाही. म्हणला मला का मूर्ख म्हटली. तो विचार त्याने दुसऱ्या दिवशी दरबार भरवला, सर्व दरबार भरवला, सगळे राजे महाराजे बोलवले, कारण त्याला ते उत्तर पाहिजे होतं ना, मला बायको मूर्ख का म्हटली. मग ते प्रत्येक जण ते राजे महाराजे ज्यावेळेस त्याच्या कालिदासात नगरीमध्ये त्या भोजराजात नगरीत येत असताना दरवाजातून गेटमधून यायचे ना, तर या भोजराजाने दारातून आवाज द्यायचा प्रत्येकाला, या मूर्ख बसा,
या मूर्ख बसा, ज्याला त्याला येईन ते. सगळे राजे येऊन गप्प बसायचे, कोणी काय उत्तर दिलं नाही. पण कालिदास आलाच नव्हता. कालिदासाला वेळ लागला. मग ज्यावेळेस कालिदास गेटला दिसला त्यावेळेस राजा म्हणला आता कालिदास आला. मग राजाने सुद्धा कालिदासाला सुद्धा म्हटला या मूर्ख बसा. कालिदास लगेच मध्ये आला नाही. कालिदास गेटवरच थांबले. त्यांनी विचार केला, राजानं आपल्याला मूर्ख का म्हटलं? अशा मूर्खाचं काय माझ्याकडे दिसलं लक्षणं? कारण प्रत्येकाचे लक्षणं असतात ना. माणसं म्हणतात ना फलाने तुम्हाला जेवायला सांगितलं, त्याचा जोडीदार म्हणतो त्याचं काय लबाडाचं आवतं जेवल्याशिवाय काय खरं? तुकोबार सुद्धा म्हणतात ना लटक्याचे आवतने जेवली याचे साचे. लटक्याचं आवतन जेवल्याशिवाय काय खरं? तसं त्याचं लक्षण आहे. ताके कृपण जो जेवू काय घाली हसत चाली वरी कळे हसत चाली वरी कळे ताके कृपण जेवू काय घाली हसत चाली वरी कळे हसत चाली वरी तुकोबाराने लक्षण सांगितलं ताके कुरपण तो जे ताकद देणार नाही तो जीव काय घाली असं ते कळे वरी चाली. त्याची चालच सांगाली ना. तसं मग राजानं माझ्याकडे मूर्ख असं काय दिसलं मला मूर्ख म्हटलं. मग कालिदासानं उत्तर दिलं राजाला, राजा ऐक, तू मला मूर्ख म्हणलास ना, पण मूर्ख कोण आहे ऐक म्हटलं. मग कालिदास म्हणतो खादम ना गच्छामी हासम ना जल्पे कृतम ना म्हणणे गतम ना सोचामी द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन किम कारणे भोज भवामी मूर्खम. कालिदास म्हणतो खादम ना गच्छामी, मी खात खात चलत नाही. हासम ना जल्पे, मी विनाकारण हसत नाही. गतम ना सोचामी, मी गेलेले विषय शोक करत नाही. कृतम ना म्हणणे, मी दुसऱ्याचे उपकार जाणतो, कृतज्ञ होत नाही. आणि द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन, कधी दोघं बोलत असताना मी मध्ये तोंड खुपशिलेलं नाही. राजा मला थांब इथंच आमचं चुकलं. मला राजा मला इथंच घोटाळा झाला. मला बायको मला मूर्ख का म्हटली? द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन, अरे दोघं बोलत असताना मी कधी मध्ये गेलो नाही. पण राजा म्हणला खरं आपलं तिथं चुकलं. त्या दोघी गप्पा आणि तसं आपण कशाला मध्ये गेलो तिथं? हे एक मूर्खाचं लक्षण आहे. म्हणून मूर्ख माणूस जिवंत असून मेल्यासारखा. चला 3 झाले. दरिद्री, रोगी, मूर्ख. दरिद्रो व्याधितो मूर्ख. आता प्रवासी. प्रवासी सुद्धा महाराज जिवंत असून मेल्यासारखा आहे. अहो एक शिष्यानं प्रश्न विचारला गुरुला, गुरुजी या जगामध्ये सुखी कोण? तर त्या गुरुनं उत्तर दिलं. ते म्हणतात बेटा ज्याचा प्रवास थांबला तो सुखी. किम सुखम? गुरु म्हटले अप्रवास गमनम. ज्याचा प्रवास थांबला अर्थात पारमार्थिक ज्याचा प्रवास थांबला, भगवत प्राप्ती झाली, आता निश्चिंतीने खुंटली या धावा. हा धावाधावीचा प्रवास ज्याचा थांबला, अप्रवास गमनम, तो सुखी. चला नित्य प्रवासी हा एक जिवंत असून मेल्यासारखा. आता आपल्या अभंगात येण्यासाठी शेवटचा नित्य सेवक. हा नित्य सेवक, नित्य महाराज दास्यत्व करणं हे सुद्धा मूर्खाचं लक्षण आहे. पण तो तुकोबारा म्हणले अरे नित्य सेवक सांगितले, पण मी काय इथं दुसरा तिसरा सेवक नाही, मी संतांचा दास व्हायचं सांगितलंय. हा मूर्ख कोण ठरेन? जो संसाराचा दास झालाय त्याला म्हणता येईल. त्याला तर तुकोबारा गाडो म्हणलेत का रे दास होशी संसाराचा. खरं नाहीतरी महाराज आयुष्यभर आपण काबड कष्ट करतो, शेवटी संसार आपल्याला काय देतो? प्रत्येक जण माणूस महाराज असे लोक आपण एवढे आंबट झाले संसारानं, कीर्तनात जरी आले तर नुसते असे बघत येत, विनोद करा नुसतं असाच, काय रडायचं सांगितलं तरी असंच. कारण घरून एवढे आंबट होऊन येतात काका माणसं. कसे बेजार झालेत माहिती का? आषाढ महिन्यामध्ये एखादा म्हातारा बैल पावसानं बाबळीलाच बांधलेला राहावा तसाच, आणि शेतकरी घरी निघून यावा आणि संध्याकाळी लावा झडग. जसा झोडपतो त्या झडग्यामध्ये सकाळी त्याच्याकडे नुसतं आंबट होते असा, त्याला कानावरले माशी पण त्याला हाणता येत नाही. असे माणसं आंबट झाले संसारात. बघा कोणी पोरामध्ये आंबट आहे, कोणी बायकोने एखाद्याला हाणलेला असते, काहीतरी बोललेला असते, त्यानं आंबट झालेली, आणि ते पुढे येऊन बसते. कारण संसार असा आहे महाराज, सुरुवातीला नादी लावतो, ये माय असं म्हणतो, जवळ आलं की गप्पन असं धरतो महाराज, मग दाखवतो हळू. कारण सुरुवातीचं कसं असतंय, आता सर्व शेतकरी एका माणसाचे ढोरं होते, 150 ढोरं, गाई वासरं गोरे त्याच्यामध्ये, निघाला आपलं पावसाळ्यामध्ये चारायला. डोंगराला माळ रान होतं मस्त, दिवसभर जनावर चारले, दुपारची भाकर संगच घेऊन गेलता, काठी ते तिकडं. जनावरांनी काय त्याला दिवसभर बसू दिलं नाही, नुसते इकडं पळ तिकडं पळ, आंबट झाला. शेवटी आता आखाड्या जनावर आणले, सगळे जनावर बांधले,
पण जे गोरं असते का गोरं ते काय सापडत नाही. शेकोट्यात गेला की ते कोट्याच्या महागून शिरत, शेकोट्याच्या महागून गेला ते वळेकडे जाते. आणि मग ते आता अवघड झालो, दिवसभर एक आंबट झालोय म्हणला. गोरं काय, गोरं बांधल्याशिवाय तर पर्याय नसतं. शेजाऱ्याच्या जर मका फेकात गेलं तर शेजाऱ्याची सकाळीच भांडण. मला गोरं बांधल्याशिवाय पर्याय नाही. ते शहाणा शेतकरी काय करतो मग, असं सापडत नाही ना, मग गेला 2-3 मकाचे धांड आणले उचलून उपटून. मग त्या गोऱ्याला म्हणतो ये 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 ये. बघा कसे हसतारेत बघा अनुभव. काय म्हणतो ये ये जवळ ये ये असं ये ये म्हणून गप कर असं यशनीला धरतो. हा कुठं जातो आता. तसा संसार आहे महाराज. सुरुवातीला म्हणतो ये ये चांगले 4 दिवस चांगले. बायको सुरुवातीला प्रेम करते ना, मालक काय देऊ, चहा देऊ का, कॉफी देऊ का, काय तुम्हाला ब्लॅक टी पाहिजे का, कसा काय काय देऊ, चहा देऊ का, कॉफी देऊ का, दूध देऊ का, नळड दाबू, काय नेमकं काय पाहिजे तुम्हाला. सुरुवातीला किती दिवस असते ते, सुरुवातीचे वातावरण तेच असते महाराज, हिरवळ असते. आणि हिरवळ्याला बघून जसं गोर हिरवा चारा देखून भांबावे पशु ज्ञानोबा म्हणतात, तसंच आपण हिरवळ बघून मग ते उष्ट असा चप्पल ते लचकत चालणं. बघा कसं हसायला महाराज. ते नवीन जोडपं लग्न झालेलं, सर्व गाव झोपलेलं असते. पहाटे 5:30-6ला उठतेत मस्त. दारात काय सडा काय रांगोळ काय उगा असे सकाळी सकाळी सगळं काम आटपाट बेकार, लगेच मालकाला चहा. सुरुवातीचं वातावरण तसंच असतंय ना, ते सगळं गाव झोपले पण हे सकाळी उठतात मस्त, देवदर्शन ते नवीन नवीन चलते बाबा. ज्ञानोबा म्हणतात ना हे कवर चलतंय. ज्ञानोबा उदाहरण दिलेत. ज्ञानोबा म्हणतात संसार असा आहे, लहान मुलगा असतो त्यावेळेस लहानपणी मुलगा सारखा म्हणतो आई 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 कुठे गेली, आई कुठे गेली, आई मला जेवायला दे, आई पाणी दे, आई आतरून टाक, आई दप्तर दे, आई शाळेतून आलो शाळेत चाललो. पण तेच जर थोडा मोठा झाला तर मग पुन्हा म्हणतो ती कुठे गेली, ती कुठे गेली, ती कुठे गेली. माया दारात बसलेली असते पण म्हणतो आई ती कुठे गेली. आता माया दारात बसले, डोळ्यात माती गेली का त्या, तिला विचार की काय कुठे इथं का ती कुठे गेली. म्हणतात ज्ञानोबा म्हणतात ना पहिली बाळ दशे आई बा हेची पिशे. लहानपणी आई आई बघा, मी हे सांगायलो नाही, हे पदरचं नाही. कोण कोण म्हणतंय ज्ञानोबा म्हणतात. तुम्ही म्हणता उत्तरेश्वर महाराज आले काय वेळ आम्हाला 60 आणून गेले, असं नाही. ज्ञानोबा म्हणतात पहिली बाळ दशे आई बा हेची पशे पिशे. पण ज्ञानोबा म्हणतात ते सरे मग स्त्री मांशे भुलवणी ठाके. बायको आले एकदा की मग ती कुठे गेली, तीच काय त्या ह्याच्या मंगलाष्टिका ताकद काय माहिती बाबा. अक्षदा अंगावर पडल्या कीच वातावरण बदलत आहे. बरोबर आहे नाही. ते मंगलाष्टिका म्हणताना तसं म्हणते ती. ते वातावरणात महाराज त्या लग्नाचं असं वातावरण असतंय की एखादा संन्यासी जर तिथून चालला तर त्याला आडबळून त्याला आडातून टाका वाटते का काय असं होतं. एवढं वातावरण असते महाराज सुरुवातीला. मग महाराज एखादा लेकरू हो द्या, सुरुवातीला महाराज तीच पाणी घेऊन येते, पाणी देऊ का म्हणून. एक लेकरू झालं की ह्याला मला म्हणतोय पाणी दे ग. मग थोड्या वेळानं आवाज येते. मग 2 लेकरं झाले ते म्हणतो पाणी दे ना. ते म्हणते डोळे गेले का, तिथंच हांडा आहे, तिथंच तांबे आहे, घ्या की तिथं हाताने उठून का पाणी बी देऊ. होतंय का नाही असं म्हणतात का नाही, असं म्हणतात महाराज. त्या स्वभाव ते संसाराचा हे म्हणतात. बरं झालं ते. आता पुन्हा मग सुरुवातीला विचारतात माणसं, होय मालकीनबाई मालक कुठे आहेत मजेत आहेत घरात बसलेत, गोडीने सांगते. पण ती जर 70-80 वर्षाची म्हातारी झाली, मला आजी कुठे गेला जिजा, कुठ्या तार फाटलाय की काय माहिती, ही भाषा असते. आणि त्याला जर विचारलं जिजा जिजी कुठे, महाराज ती काय विचारून जाते का काय, आता काय राहिले बघा. खरंय का नाही, कशा हसारे दाप्पा महाराज लगेच पटतंय ते. आंबट झालात का नाही तुम्ही, बरं जाऊ द्या. ज्याचं लग्न झालंय त्याला हातवरी करा, पटापट हातवर करायचे. बघा तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी एवढे आळंदीत नाहीत का हातवर करणार बाळासाहेब, कारण एवढे आंबट झाले तर हात करायची वासनात नाही राहिली, हातवर करायची. कारण संसार असंच आहे महाराज. या संसाराला उलट्या खोपडीत झाड म्हणले ज्ञानोबा नाही का. ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वत्थम प्राहुर. संसार असंच आहे महाराज. सुरुवातीलाच ना दिला होतो. सुरुवाती सगळंच वातावरण आता जास्त नको सांगा नाही का. आता मग एखादा आरबळून पुन्हा उडी टाकायचा कुठे. आपला मुद्दा होता काय की नित्य दास, संसाराचं दास जर झालं तर हे हालत. शेवटी काय नाही महाराज, परमार्थामध्ये जो करून मिळतो त्याला म्हणतात प्रसाद, आणि संसार करून करून जे मिळतो त्याला म्हणतात पश्चाताप. कारण आज बी बघा तुम्ही, एका माणसानं आपण घर बांधलं, वास्तुशांती ठेवली, मस्त बंगला बांधला, वास्तुशांती दिवशी पाहुणे रावळे आले, पण घरात झाले ना भांडण सुरू. 4 मुलं होते,
भांडण सुरू झालं. आता भांडण कशावरून सुरू झालं म्हणतात, रस्त्याच्या कडीची बेडरूम घ्यायची कोणी रूम. महाराज जी घरात त्या जावाची भांडण सुरू झाले, पाहुण्याने आणलेल्या काळशी आणि ते डबे भोगा सगळे जण दन वाजले. सगळे लोक म्हणले नेमकं झालंच का, म्हणजे ह्यांच्याकडे पद्धत आहे का अशी स्वागत करायची. महाराज भांडण सुरू झालं आणि ज्यानं बंगला बांधला होता का त्या म्हाताऱ्यानं, महाराज ते म्हातारा आलं पायऱ्यावर येऊन बसलो, कपाळाला हात लावला. पाहुणे विचारलं, पाहुणे काय झालं, बंगला बांधला नसता तर मला करायचं काय, सांगायचं काय, जे संसारामध्ये जे करून करून मिळतो त्याला काय म्हणतात पश्चाताप, पण परमार्थामध्ये जे करून करून मिळतो त्याला म्हणतात प्रसाद. विठाला विठाला विठाला. म्हणून तुकोबरा म्हणता आम्ही संसाराचे दास नाहीत, इथं दास सांगितलाय संतांचा, हा किंवा भगवंताचा दास. तुकोबरा म्हणतात ना, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. एकतर देवाचा दास व्हा, नाहीतर देवमान्य संतांचा दास व्हा. संसाराचा दास झाल्यास फायदा काही नाही. हा फायदा म्हणजे वाईट नाही, पण शेवटी पश्चातापाच्या जीवनामध्ये. आणखी बरेच म्हातारे आमच्यापेक्षा घराला सांगते, महाराज आमच्या पोराला काहीतरी सांगा. त्याच्यासाठी म्हणतो काय केलं, हाडाचे काढ, दिवसाची रात्रीचा, एवढं केलं म्हणतो, पण शेवटी पश्चातापच आहे. मग संसाराचा दास नाही. तुकोबरा म्हणतात आम्ही दास झालो कोणाचा, कायेने वाचेने मनाने दास झालो संतांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. का दास झालो तर तुकोबरा म्हणतात तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करून. जेणेकरून आमचं हित करणारे आम्हाला कोण आहेत तर ते आमचे संत आहेत. हित दुसरं कोणी करू शकत नाही. तुम्ही तर मायबाप नाही, हित नाही ठावे जननी जनका, ते खरं हित करू शकत नाही. ते एकच करतात, लावून या मोह संसारी गोविती. आणि अंतकाळी होती पोराचे एकदा दोनाचे चार करून दिले की म्हणतो बाब्या आणि तू बबीन तू बघायचं, आता आम्हाला काही विचारायचं नाही. हे आपण हित करतो, पण खरं हित संत हित करतात. म्हणून तुकोबरामध्ये तेची माझे हित करीती सकळ. हित म्हणजे काय करतात, जेणेकरून भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करेल. जेणे हा गोपाळ कृपा करेल, कारण संतांना म्हटल्याशिवाय देव कृपा करीत नाही. तुम्ही एकटे देवाकडे जा नाही चालत, मध्यस्थी कोणतरी टाकावं लागतो. धरी तेच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ, किंवा तुम्ही अच्युत आत्मनिर्धारे देव तुमचा आज्ञाधारे, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धारी. एरवी न धरवे हाती अनाथे. दुसऱ्यानं जमणार नाही, संत मध्यस्थी पाहिजे. म्हणून हरिप्राप्तीची उपाय हे जर झालं तर तुकोबरा म्हणतात जेणे हा गोपाळ, जेणेकरून संत देव आपल्यावर कशी कृपा करेल. संत असं विचार करतात आणि तेच आपलं खरं हित. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ. अहो बिभीषणाला देव रामप्रभू एकदा जवळ घेत नव्हते. आपण बिभीषणाला घेतच नव्हते जवळ, फक्त मध्यस्थी मारुतीरायाने केली. मारुतीराय म्हणले प्रभू घ्या पदरात. तुका म्हणे आयसे आहेत का हरी आणि याही तारे जीवाशी. ना तर रामप्रभू म्हणले होते अरे जो भावाचा होऊ शकत ना तो माझा काय होईल. ज्यानं भावाला सोडले तो आपल्यात आले तर आपलं होईलच कसं. पण प्रभू मारुतीराय म्हटले मी ज्यावेळेस लंकेत गेलो शोध करण्यासाठी त्यावेळेस मी याचं चरित्र ऐकलं मी सगळं. कारण बिभीषण भजनी होते, भजन करायचे. रामायणामध्ये वर्णन आले. आता जे आपण दंडा गंधगुळी उघडीतात ना, हा राम नाव काढतात काय काय जण, तसं बिभीषणाच्या ओव्यात अशा बिभीषणाच्या दंडावर मारुतीला राम नाम दिसलं होतं. इकून रामाची मुद्रा काढलेली बिभीषणानं. एवढा बिभीषण धार्मिक होते बिभीषण महाराज. पण रामप्रभू जवळ घेत नव्हते, मध्यस्थी मारुतीरायाने केले. म्हणून संत आपली मध्यस्थी करतात. जेणे हा गोपाळ, जेणेकरून भगवान आपल्या कृपा करेल. ते संत आपलं हित करतात. जेणे हा गोपाळ कृपा करी. आणखीन काय करतात, भागले यामज वाहतील कडी त्यांची आणे जोडे सर्व सुख. एवढं संत आपलं हित करतात, एवढ्याला आपला धीर देतात. संसारामध्ये जसा माणूस भागतो तसा परमार्थामध्ये शिनतो, हे करतो. तुकोबरा म्हणतात ना, बहु केली वन वन पायी पिटी. जन्म मरणाचा एक शिनच आहे ना हा. शिनलो येर धारे दुःख आठवी वेळा, हा सुद्धा शिनच आहे. मग हा शिन संत घालवतात, धीर देतात. म्हणून संतांनी जे सांगितलं, जे आपल्याला त्यांना वचन सांगितलं, जे आपल्याला त्यांना मार्ग दाखवला, त्या मार्गाचं कधी उल्लंघन करायचं नाही. कधी संतांचं अनुकरण केल्याशिवाय राहायचं नाही. कारण जेणे हा गोपाळ कृपा करे. म्हणून तुका म्हणे शेष शेवी न आवडी वचन न मोडी बोलिले. आता शेष म्हणजे त्यांचं उच्चिष्ट. मग उच्चिष्ट म्हणजे ते नाही, त्यांना सांगितलेले विचार, त्यांची अभंगवाणी. त्यांना काय सांगितले, माळ घाला, पंढरीची वारी करा,
जवळ सकाळ सिद्ध आहे हात चालावा या पाये तो आपले सोयीत पाये तीर्थयात्रे जाये चुकू नको हे त्यांचं वचन मोडायचं वचनानं मोडी बोललेत किंवा मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत असं जे ज्या संतांनी केलं तेच आपले संत आहेत आणि त्या संतांचं एकदा आपण भजन करायचं त्याच्या अगोदर एकदा विठो बारक माय भजन घेऊ विठो बारक माई जय जय विठो बारक ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलिले ते तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी झालेली सेवा विश्व माऊली